हाय स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. MST CET सिरीजच्या लेक्चर नंबर 4 मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. ऑलरेडी आपण स्टार्ट केला होता चॅप्टर नंबर 1 दॅट इज सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेटच्या या चॅप्टर मध्ये आपला आहे टॉपिक नंबर 4 दॅट इज क्रिस्टल डिफेक्ट अँड इनपरफेक्शन्स. या इनपरफेक्शन्स आणि क्रिस्टल डिफेक्ट संबंधित आज MCQ आपण बघणार आहोत. या संबंधीचे सगळे थेरी लेक्चर्स तुम्हाला जर बघायचे असेल तर ऑलरेडी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक शेअर केलेली आहे. तुम्ही फक्त तिथे जाऊन सगळे व्हिडिओज थेरी लेक्चर्स बघू शकतात. चला तर वेळ न घालवता आपण MCQs कडे जाऊया. सो दिस इज अवर फर्स्ट MCQ. ॲट 0 केल्विन मोस्ट ऑफ द आयोनिक क्रिस्टल पॉझेसेस. बघा 0 केल्विनला विचारलेलं आहे तुम्हाला. सो 0 केल्विनला मोस्ट ऑफ द आयोनिक क्रिस्टल पॉझेसेस कोणते डिफेक्ट दाखवत असतील बरं? हे फ्रेंकेल डिफेक्ट दाखवतात, स्कॉटी डिफेक्ट दाखवतात, मेटल एक्सेस डिफेक्ट दाखवत असतील की नो डिफेक्ट? सांगा. बघा क्वेश्चन काय, 0 केल्विनला विचारलेला आहे. सो याचं करेक्ट आन्सर कमेंट मध्ये सांगायचं आहे पटकन. फ्रेंकेल डिफेक्ट आहे, स्कॉटी डिफेक्ट आहे, मेटल एक्सेस डिफेक्ट आहे की नो डिफेक्ट? फटाफट सांगायचं आहे कमेंट मध्ये. ओके 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 ओके. सो इट्स करेक्ट आन्सर इज नो डिफेक्ट. करेक्ट आन्सर आहे नो डिफेक्ट. बघा मित्रांनो, 0 केल्विनला आयोनिक क्रिस्टल्स कुठलाही डिफेक्ट दाखवत नाही ॲट 0 केल्विन. सो इट्स करेक्ट आन्सर इज नो डिफेक्ट. चलो आपण आता नेक्स्ट MCQ कडे द्या. दिस इज अवर नेक्स्ट MCQ फ्रेंड्स. बघा लक्ष द्या इकडे. ब्रास इज अ एक्झाम्पल ऑफ विच डिफेक्ट. विचारलं काय आहे? ब्रास. फर्स्ट ऑफ ऑल ब्रास काय आहे तुम्हाला माहित असला पाहिजे. ओके. सो ब्रास म्हणजे काय रे बाबांनो? तर ब्रास इज अ मिक्सचर ऑफ 2 मेटल्स. कोणकोणते 2 मेटल्स असतात? एक असतो कॉपर तर दुसरा असतो झिंक. झिंक आणि कॉपरचा अलॉय आहे ब्रास. अलॉय सगळ्यांना माहिती असेल, मेटल मेटलचं मिक्सचर, मेटल नॉन मेटलचं मिक्सचर किंवा मेटल नॉन मेटल यांच्या मिक्सचर्सला काय म्हणतो रे आपण? अलॉय म्हणत असतो. सो ब्रास इज अ वन टाइप ऑफ अलॉय. एका टाइपचा तो अलॉयच आहे. तो कोणापासून बनलेला आहे? कॉपर आणि झिंक पासून बनलेला आहे. यामध्ये हा जो कॉपर असतो ना, तर हा कॉपर असतो होस्ट. कॉपर काय असतो? होस्ट. तर झिंकला आपण गेस्ट म्हणू शकतो. झिंकला काय म्हणू शकतो? गेस्ट. मग ज्यावेळेस कॉपर ह्या ब्रॉसचं स्ट्रक्चर क्रिएट होतो त्यावेळेस समजा हे कॉपरचे काही पार्टिकल्स आहेत. ओके, काही ॲटम्स आहेत कॉपरचे. मग होतं काय की ह्या कॉपरच्या 1 ते 2 पार्टिकल्सला काय करतो हा झिंक? समजा हा कॉपरचा पार्टिकल इथून बाहेर पडला आणि त्याऐवजी काय होतो रे? एखादा झिंकचा पार्टिकल येतो. एखादा काय होतो? झिंकचा पार्टिकल होतो. म्हणजे कॉपरला रिप्लेस करतो तो झिंक. कॉपरला रिप्लेस करतो झिंक. त्यावेळेस तयार होतो ब्रास. ओके. सगळे कॉपर पार्टिकल्स असेल तर आपण त्याला कॉपर म्हणणार. मग कॉपरचे काही पार्टिकल्स गेले आणि त्याऐवजी जर झिंकचे पार्टिकल्स आले तर त्याला काय म्हणणार आपण? ब्रास म्हणणार. काय म्हणणार? ब्रास. मग इथे बघा बरं, एकाला आपण काढून टाकलं त्याऐवजी दुसरा आपण ऍड केला. सो दिस इज कॉल्ड अ सबस्टिट्यूशन. याला काय म्हटलं आता मग? सबस्टिट्यूशन. इम्प्युरिटी डिफेक्ट. मग यात थोडीफार इम्प्युरिटी टाकली जाते. मग इथे इम्प्युरिटी कोणती असेल रे? तर झिंक इज अ इम्प्युरिटी. झिंक काय असेल? आपली इम्प्युरिटी. मग प्युअर मेटल कोणता? कॉपर. मग कॉपर प्युअर मेटल मध्ये झिंक नावाची इम्प्युरिटी ऍड केली तर हा डिफेक्ट झाला सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. बघा मित्रांनो, तुम्हाला जर MCQ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच मी माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. सो टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करायचं आहे, जिथे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, सम इम्पॉर्टंट MCQs त्यासोबत स्टडी मटेरियल देखील मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. सोबतच मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देखील दिलेला आहे. सो व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज करून तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकतात. ओके. चला तर आपण नेक्स्ट MCQ कडे जाऊया. बघा मित्रांनो, आपल्याला जो नेक्स्ट MCQ दिलेला आहे तो नेक्स्ट MCQ काय आहे? नॉन स्टेशिओमेट्रिक मेटल डेफिशियन्सी इज शोन इन द सॉल्ट ऑफ. बघा कोणता आपल्याला डिफेक्ट विचारलेला आहे? दॅट इज नॉन स्टेशिओमेट्रिक मेटल डेफिशियन्सी. नॉन स्टेशिओमेट्रिक मेटल डेफिशियन्सी कोणामध्ये बघायला मिळतो? सो नॉन स्टेशिओमेट्रिक मेटल डेफिशियन्सी इज रिलेटेड टू ओनली ट्रान्झिशन मेटल्स. हा कोणाशी रिलेटेड असतो? ट्रान्झिशन मेटलशी रिलेटेड असतो. लक्षात ठेवायचं आहे नॉन स्टेशिओमेट्रिक मेटल इफेक्ट. कारण की हा जो नॉन स्टेशिओमेट्रिक डिफेक्ट असतो, हा नॉन स्टेशिओमेट्रिक डिफेक्ट हा रेशो ऑफ कटायन अँड अनायन्स. कटायन्स अँड
कटायन्स अँड अनायन्स, नंबर ऑफ कटायन्स आणि नंबर ऑफ अनायन्सशी रिलेटेड असतो आणि ट्रान्झिशन मेटल्स त्याच्यामध्ये व्यवस्थित असं रेशो दाखवत नाही, म्हणून नॉन स्टोशियोमेट्रिक मेटल डेफिशियन्सी इज शोन बाय द सॉल्ट ऑफ ओनली ट्रान्झिशन मेटल. ओके, चला आपण आता नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया. सो दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू, दॅट नॉन स्टोशियोमेट्रिक डिफेक्ट इज अरायझेस व्हेन. बघा काय सांगितलेलं आहे, नॉन स्टोशियोमेट्रिक डिफेक्ट अरायझेस व्हेन. मग हा नॉन स्टोशियोमेट्रिक डिफेक्ट कधी बघायला मिळतो, तुम्हाला मी आत्ताच आन्सर क्लिअर केलं मित्रांनो की हा कधी बघायला मिळतो. ऑप्शन तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे. प्रिव्हियस एमसीक्यू तुम्ही बघितला असेल ना, प्रिव्हियस एमसीक्यू मध्ये काय सांगितलं तुम्हाला, रेशो ऑफ नंबर ऑफ कटायन्स टू द अनायन डिफरंट राहिला तर तुम्हाला कोणता डिफेक्ट बघायला भेटतो, नॉन स्टोशियोमेट्रिक डिफेक्ट बघायला मिळतो. सो नॉन स्टोशियोमेट्रिक डिफेक्ट कधी बघायला मिळतो आपल्याला, व्हेन the ratio of number of cations to the anions is different. नंबर ऑफ कटायन्स आणि अनायन्सचा रेशो जर डिफरंट असेल तर तुम्हाला नॉन स्टोशियोमेट्रिक डिफरन्स बघायला मिळतो. ओके, जर नंबर ऑफ डिफरन्स कटायन टू द अनायन सेम असेल तर नक्कीच तुम्हाला क्लिअर झालं असेल की कोणता बघायला मिळतो. कमेंट मध्ये सांगायचं आहे तुम्हाला. चला आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया. सो फ्रेंड्स, दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. विच डिफेक्ट इज ऑल्सो नोन ॲज अ डिसलोकेशन डिफेक्ट. कोणता डिफेक्ट आहे रे बाबांनो, डिसलोकेशन डिफेक्ट. सांगा बरं, डिसलोकेशन डिफेक्ट हे दुसरं नाव कोणत्या डिफेक्टचं आहे. अभ्यास केला असेल तर लगेच नक्कीच आन्सर येणार तुम्हाला. पटकन पटकन कमेंट मध्ये आन्सर करायचं आहे. चला मी तुम्हाला वेळ देतो, सांगा मला फास्ट. डिसलोकेशन डिफेक्ट कोणाला म्हटलं जातं, फ्रँकेल डिफेक्टला म्हटलं जातं का, स्कॉटी डिफेक्टला म्हटलं जातं का, नॉन स्टोशियोमेट्रिक डिफेक्टला म्हटलं जातं की मेटल एक्सिस डिफेक्टला म्हटलं जातं डिसलोकेशन डिफेक्ट. आन्सर करायचं पटकन कमेंट मध्ये. सो द करेक्ट आन्सर इज, सांगा पटकन करेक्ट आन्सर काय आहे, पटापटा फास्ट फास्ट. चलो चलो, टाइम दिलाय तुम्हाला. सो करेक्ट आन्सर इज फ्रँकेल डिफेक्ट. लक्षात ठेवा, फ्रँकेल डिफेक्टचं दुसरं नाव आहे डिसलोकेशन डिफेक्ट. ओके, यालाच म्हटलं जातं डिसलोकेशन डिफेक्ट. ओके, चलो आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया. सो दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. फ्रँकेल डिफेक्ट फाउंड इन क्रिस्टल in which the radius ratio is. First of all, what is mean by radius ratio? Radius ratio काय असतो बघा मित्रांनो, रेडियस रेशो म्हणजे एखादा कटायन आहे, म्हणजे रेडियस ऑफ कटायन टू द रेडियस ऑफ अनायन. रेडियस ऑफ कटायन टू द रेडियस ऑफ अनायन या दोघांच्या रेशोला म्हटलं जातं रेडियस रेशो. मग हा रेडियस रेशो फ्रँकेल डिफेक्ट मध्ये किती असतो, हा लो असतो का, की 1.3 असतो की 1.5 असतो की स्लाइडली लेस दॅन युनिटी असतो. बघा आन्सर अगदी सोपं आहे. का असं सोपं आन्सर म्हणतोय मी, बघा लक्ष द्या इकडे की फ्रँकेल डिफेक्ट मध्ये हा रेडियस रेशो लो असतो मित्रांनो. काय असतो, लो. लो का असतो तर यामध्ये ही जी कटायनची साईज असते ही खूप लार्ज असते. कटायन साईज काय असते, खूप लार्ज असते ऍज कम्पेअर टू अनायन. अनायनची साईज ही स्मॉल असते. मग कटायन साईज जो खूप लार्ज झाली, अनायन साईज खूप स्लो झाली तर रेडियस रेशो अप्रॉक्सिमेटली तुमचा लो येणारच आहे. सो द आन्सर काय येणार तुमचं, रेडियस रेशो इन अ फ्रँकेल डिफेक्ट इज अ लो, कमी असतो तो. व्हॉट अबाउट द स्लाइडली लेस दॅन युनिटी, युनिटी पेक्षा थोडासा कमी कोणाचा येणार, युनिटी पेक्षा थोडासा कमी असतो स्कॉटी डिफेक्टचा. लक्षात ठेवायचं, स्कॉटी डिफेक्ट मध्ये स्लाइडली लेस दॅन युनिटी असतो तर लो हा असतो फ्रँकेल डिफेक्ट मध्ये. रेडियस रेशो काय असतो, लो असतो. नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया आपण. सो फ्रेंड, दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. विच वन ऑफ द फॉलोइंग हॅज अ फ्रँकेल डिफेक्ट. विच वन ऑफ द फॉलोइंग हॅज अ फ्रँकेल डिफेक्ट. फ्रँकेल डिफेक्ट कोणामध्ये बघायला मिळतोय आपल्याला, फ्रँकेल डिफेक्ट बघा लक्ष द्यायचं आहे फ्रँकेल डिफेक्ट कडे. फ्रँकेल डिफेक्ट कोणामध्ये बघायला मिळतो, फर्स्ट ऑफ ऑल इथे मी क्लिअरली आन्सर सांगतो तुम्हाला. बघा फ्रँकेल डिफेक्ट आपल्याला बघायला मिळतो AGBR मध्ये. आता मी तुम्हाला आन्सर का सांगितलं, कारण की मित्रांनो लक्षात घ्या याच्यासोबत खूप सारे एक्झाम्पल्स येत असतात. सो फ्रँकेल डिफेक्ट साठी AGBR तर लक्षात ठेवायचाच आहे. यासोबत तुम्हाला AGCL सारखा क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो किंवा AGI देखील पेपरला येतो किंवा CAF2 देखील येऊ शकतो पेपरला किंवा ZNS देखील तुम्हाला पेपरला येऊ शकतो. यापैकी कुठलाही एक एक्झाम्पल तुम्हाला विचारलं तर सांगता आलं पाहिजे की या सगळ्यांमध्ये कोणता डिफेक्ट बघायला मिळतो आपल्याला, फ्रँकेल डिफेक्ट बघायला मिळतो. बघा फ्रँकेल डिफेक्ट हा बऱ्यापैकी पेपरला येत असतो. डिसलोकेशन डिफेक्ट देखील याला म्हणतात, लक्षात ठेवायचं आहे.
सो हे झाले सगळे फ्रेंकेल डिफेक्टचे एक्झाम्पल्स तुम्हाला मी पहिले पण सांगितले की एक्झाम्पल्स वरती फोकस करायचा आहे, एक्झाम्पल्स व्यवस्थित प्रिपेअर करायचे जेणेकरून तुम्हाला पेपरला एक्झाम्पल्स आल्यानंतर एक्झाम्पलचे मार्क्स तुमचे गेले नाही पाहिजे. आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया मित्रांनो. दॅट इज द नेक्स्ट एमसीक्यू इज अ फ्रेंकेल डिफेक्ट डज नॉट शोन बाय. बघा परत फ्रेंकेल डिफेक्टचा क्वेश्चन आलाय. फ्रेंकेल डिफेक्ट डज नॉट शोन बाय. फ्रेंकेल डिफेक्ट कोण दाखवत नाही? तर याचा करेक्ट आन्सर फास्ट तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे मला. फ्रेंकेल डिफेक्ट कोण दाखवत नाही? प्युअर अल्कली मेटल्स, प्युअर अल्कलाइन मेटल अलाइड, ट्रान्झिशन मेटल अलाइड की नॉन मेटल अलाइड्स. विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट शो द फ्रेंकेल डिफेक्ट? पटापटा आन्सर करायचा आहे कमेंट मध्ये. बघा मी तुम्हाला बऱ्यापैकी वेळ देतोय आन्सर कमेंट करण्यासाठी. एवढा वेळ तुम्हाला सफिशियंट आहे एकदम फास्ट, कारण की आपण एका टॉपिक वरती एमसीक्यू घेतोय मित्रांनो, पूर्ण चॅप्टर वरती नाही घेत आहे. सो तुम्ही एक टॉपिक परफेक्टली प्रिपेअर करायला पाहिजे म्हणजे पाहिजेच. प्रत्येक टॉपिक एकदम कॉन्सन्ट्रेटली रीड करा मित्रांनो, त्या जेणेकरून तुम्हाला त्यावरचा एमसीक्यू आल्यानंतर एवढा वेळ लागला नाही पाहिजे. पटापट कमेंट मध्ये आन्सर करायचं आहे. सो इट्स करेक्ट आन्सर इज प्युअर अल्कली मेटल. इट्स करेक्ट आन्सर इज अ pure alkali metal does not show the Frenkel defect. Okay, so that is all about the today's lecture. बघा मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर केलेली आहे. सो टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करायचं आहे, जिथे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स बघायला मिळणार आहे, स्टडी मटेरियल्स आहेत आणि इम्पॉर्टंट एमसीक्यू देखील आपण तिथे घेणार आहोत. सोबतच तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलचं नाव तर माहितीच आहे, युट्यूब चॅनल गुणवंत माळीने सर्च केला तर तुम्हाला युट्यूब चॅनलवरचे सगळे लेक्चर्स इझिली बघायला मिळतील. सोबतच तुम्हाला मी माझा व्हॉट्सअप नंबर देखील शेअर केला आहे, जेणेकरून जिथे तुम्ही जाऊन तुमचे सगळे डाऊट्स माझ्यासोबत शेअर करू शकतात. सिमिलरली चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करायचं आहे, जेणेकरून त्याचं आणि तुमचं एमएसटी सीईटी प्रिपरेशन अगदी चांगल्या पद्धतीने कंप्लीट होईल. सो दॅट इज ऑल अबाउट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. बाय.